हे सर्व साहित्य कुकरमध्ये टाका आणि रिझल्ट बघा. मलाईदार, चवदार, बोट चोखून खातील या चवीची भाजी आणि सोबत गरमागरम खुसखुशीत पुरी. वा, जबरदस्त. हवा हवासा आणि पटकन होणारा फक्कड बेत. पाहुण्यांसाठी, घरच्यांसाठी किंवा स्वतःलाही कधी आठवण आली म्हणून नक्की ट्राय करा. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि मुलांना पुऱ्या खायच्या होत्या. पावसाळा आणि हिवाळा म्हटलं की त्यांना पुऱ्या खायची फार इच्छा होते. आणि त्याच्यासोबत काय तर सध्या जे आहे ते इतर भाज्या तर मिळत नाही म्हणून चण्याची भाजी. खरं तर माझ्याकडे एक प्रकारचे चणे नव्हते, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मी चणे वापरले. म्हणजे असं बरेचदा होतं आपल्याला काहीतरी सुचत नाही कधी कधी, किंवा पटकन करायचं असतं आणि सगळ्यांच्या आवडीचं पण करायचं असतं, किंवा तुमच्याकडे पाहुणे जरी येत असेल ना तरी तुम्ही ही चण्याची भाजी तयार करू शकता. म्हणजे अगदी वेगळ्या पद्धतीने हटके आपण तयार केलेली आहे, झटपट होणारी आहे. थोडासा कॉन्टिनेंटल टच याला आपण दिलेला आहे, त्याच्यामुळे सुपर ही भाजी तयार होते चण्याची. आणि त्याच्यासोबत छान अशा खुसखुशीत पुऱ्या तयार केलेल्या, म्हणजे अगदी सुपर झाल्या होत्या. सगळ्यांनी मिटक्या मारून मारून खाल्ल्या. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. चला रेसिपी बघूया. इथे मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे चणे रात्रभर भिजत ठेवले होते. तुम्ही कुठले एक प्रकारचे घेऊ शकता. माझ्याकडे नव्हते, संपले होते, म्हणून मी अर्धे ते घेतले आणि अर्धे हे घेतले. तर 2 वाट्या हे चणे होते, ते मी भिजत ठेवले. नाहीतर तुम्ही 5 ते 6 तास याला भिजत घालून ठेवू शकता. त्याच्यामधलं हे पहिलं पाणी काढून टाकायचं आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर ते कुकरमध्ये घालून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलं, किंवा चण्याच्या वरती 1 कांडे येऊ द्यायचे एवढं पाणी घालायचं. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 इंची आलं, त्याची वरची सालं काढून मी छान अशी जाड किसून घेतली, ते टाकून घ्या. खूप छान स्वाद येतो याच्यामुळे याला. 2 तेजपत्त्याची पानं आणि या आकाराचा हा कलमीचा तुकडा आहे. त्यानंतर 3 टोमॅटो, 4 कांदे, कांद्याची सगळी सालं काढून कांदे स्वच्छ करून घ्यायचे. नंतर 1 लसणाचा गाठा आहे, तर लसणाला पण छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच टाकायचं. बघायचं पहिले लसूण कसं आहे, खराब नको. आणि टोमॅटोला पण धुवून घेतले आणि 5-6 काजू घालून गेले. त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा क्रिमीनेस आणि थिकनेस येते. म्हणून ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी काही हरकत नाही. आता आता मीडियम फ्लेम वरती कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आपण काढून घेऊ, म्हणजे आपले चणे व्यवस्थित शिजतील. पुरीसाठी कणिक मळून घेऊ. तर 1 कप मैदा घेतलेला आणि 2 कप गव्हाचं पीठ आहे. तर तुम्ही तुमच्याकडचं कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता. 1 कप बारीक रवा घेतलेला, अर्धा चमचा जे आहे पोहे खायच्या चमच्याने ते मीठ घालून घेतलेलं. आणि तुम्ही बघू शकता हा खायचा सोडा आहे, म्हणजे बेकिंग सोडा आहे. तो फक्त 2 पिंच घ्यायचा, जास्त घेऊ नका. आणि हे नॉर्मल वाला दही आहे, म्हणजे खूप आंबट नाही आणि खूप गोड पण नाही, साधारण आंबट असं हे दही आहे. तर पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे दही घालून घ्यायचं. कारण ना मला थोडंसं याला आपले भटुरे कसे असते ना तसा स्वाद द्यायचा होता, म्हणून मग मी दही आणि थोडा सोडा घालून घेतलेला. नंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळून घेऊ. तर ही कणिक ना आपल्याला खूप कडक पण नाही मळायची आणि खूप सॉफ्ट पण नाही. नॉर्मली पोळीसाठी कशी कणिक मळून घेतो ना, तर तशा पद्धतीने ही कणिक मळायची. कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातला ना, तर थोडासा रवाही आपला मुरला पाहिजे. आणि थोडीशी आसट झाली तरी चालते. एरवी आपण ज्या पुऱ्या करतो ना, ते थोडंसं घट्टसर भिजवून घेतो. तर तसं नका भिजवू. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे भिजून झालेलं आहे. आणि हे भिजवायसाठी मी जवळपास 1.5 कप पाणी इथे वापरलेलं आहे. तर मेजरिंग कपाने मी हे सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. आता याला झाकून ठेवून देऊ. आणि एखादा तास आपण झाकून ठेवून देऊ, किंवा बाकीची आपली सगळी भाजी होईपर्यंत झाकून राहिलं तरी चालते, कारण आपण पोळ्या सगळ्या शेवटी करणार आहोत गरमागरम छान. कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच उघडायचा. तर तुम्ही बघू शकता मस्त शिजलेलं आहे, एकदम गलगल होऊन गेलं. कारण आपण चणे शिजायला पाहिजे म्हणून जास्त शिट्ट्या काढून घेतल्या ना. आणि आपलं हे काम याच्यामध्ये होऊन गेलं, दोन्ही गोष्टी. आता याच्यामधलं आपण हे सगळं काढून घेऊ. म्हणजे आपल्याला हिरवी मिरची आणि आलं वगैरे ते काढायचं नाही. बाकीचे मोठं मोठं आपण घातलं होतं ना, कांदा, टोमॅटो, काजू, ते सगळे मी काढून घेतले. आणि तुम्ही बघू शकता चणे मस्त शिजल्या गेलेले आहे. अगदी असे हाताने दाबले की पटकन दाबले गेले पाहिजे. तर इथपर्यंत आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहे. आता आपण जे काढून घेतलेलं आहे ना टोमॅटो वगैरे, त्याला पूर्णपणे थंड होऊ देऊ. आणि ही टोमॅटोची सालं आपण काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता किती असं म्हणजे एकदम सॉफ्ट झालं. कलमी आणि तेजपत्ता भाजीमध्ये नाही टाकायचा, त्याचा फक्त सुगंध पाहिजे होता म्हणून मी त्याच्यामध्ये घालून घेतला. आता आपण हे बाहेर काढून घेऊ. आता लसूण जे आहे ना, तर बघा त्या लसणामधला इतकं इझिली निघते आहे आतमधला जो गर आहे ते. आता आपण याची पेस्ट तयार करून घेऊ. आणि तुम्हाला सांगू का, या सगळ्या गोष्टीचा स्वाद जो आहे ना, तो चण्यामध्ये इतका मस्त येतो, अगदी फ्लेवर खूपच छान येतो.
आणि छान अशी फाईन याची प्युरी तयार झाली. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रंग पण खूपच छान आलेला आहे. एकदम क्रीमी ही पेस्ट तयार होते. चणे फोडणी घालून घेऊया. तर त्यासाठी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आणि त्याच्यामध्ये ही आपण प्युरी टाकून घेऊ. तर तेलाला गरम होऊ द्यायची गरज नाहीये. आता एकदा चांगली ही प्युरी मिक्स करून घ्यायची आणि लगेच इतर मसाले आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकलेली आणि 2 चमचे पोहे खायच्या चमच्यानी छोले मसाला. हे तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल ना तर तुम्ही 2 चमचे धण्याचं पावडर, 1 चमचा जिऱ्याचं पावडर आणि अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी काळे मिरे पावडर याच्यामध्ये टाकू शकता. 1 चमचा काश्मीरी मिरचीचं पावडर आणि 1 चमच्याला कमी साध्या मिरचीचं पावडर. तर इथे मिरची पावडर जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. 1 चमचा धणे जिरे पावडर घालून घेतलेलं आणि आता या मसाल्याला आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्याने कढईला सोडलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे हा मसाला. आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला छान शिजला आहे. एकदम सहज चमच्याने फिरल्या जाते आणि कढईला पण सोडलेला आहे, म्हणजे चिपकला नाहीये आपल्याला. आता ते मिक्सरमध्ये आपण पेस्ट काढली होती ना त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं अर्धा ग्लास आणि ते पाणी आपण सगळं त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि या पाण्यामध्ये तो मसाला चांगला शिजवून घेऊ थोडा वेळ असा खतखतेपर्यंत. आता बघा मसाला चांगला खतखतलेला आहे. आता आपण हे बॉईल करून घेतलेले चणे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि थोडंसं ते विसळून मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. म्हणजे जवळपास टोटल आपण इथे 2-2.25 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. आता मीठ घालून घेऊ. आपण आधी पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ जे आहे ते बेतानीच घाला. तर मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं. इथे भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता भाजीवरती झाकण ठेवून देऊ. गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आणि 5 मिनिट या भाजीला परत आपण शिजू देऊ. 5 मिनिटानंतर मी गॅस बंद करून देते. भाजीला चेक करूया. हे आपली भाजी अगदी तयार आहे. रस्सा एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता थिकनेस जी आहे ती परफेक्ट आहे. रंग पण छान आलेला आहे आणि फ्रॅग्रन्स खूप मस्त येतो आहे. आपण पुरीचं बघूया. तर आपल्या कणकेला मळून एखादा तास झाला असेल, चालेल 1-2 तास मळून राहिली तरी काही हरकत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये मैदा घातला ना त्याच्यामुळे याच्या पुऱ्या लाटल्या जातात. नुसती कणिक असते ना तर मग जास्त वेळ राहिली की ती थोडीशी लूज पडते. आता थोडंसं हातावरती तेल घेऊन घेतलं, चमचा 1.5 चमचा घेऊन ती कणिक आपण थोडी मळून घेऊ. तर कणिक चांगली मळून झाली की त्याचे तुम्ही असे गोळे तयार करून ठेवू शकता किंवा एक एक गोळा करून त्याची पुरी लाटू शकता. तर तुम्ही बघू शकता तो मैद्यामुळे ना थोडी स्टिकीपणा येतो त्या याला कणकेला. आता मी इथे मैद्याचंच घोळण घेतलेलं आहे. तुम्ही पिठाचं पण घेऊ शकता आणि आपण पुरी लाटून घेऊ. तर पुरी पटापट लाटल्या जाते. थोडंसं आपल्याला तुम्ही बघताय सैलसर झालेला आहे आपला उंडा, खूप असा कडक झालेला नाही आहे. तर आणि पटकन पुरी लाटल्या गेली याची. आणि थोडंसं हातावर पण तुम्ही अशी केली ना पुरी, या हातावर त्या हातावर, तरी ती थोडीशी लांबते पुरी अशी. तर खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही, अशा पद्धतीने मी मीडियम थिकनेसची पुरी लाटून घेतली. मी तेल ऑलरेडी पहिलेच गरम करायला ठेवलं होतं. तर तेलाला गरम होऊ द्यायचं, खूप कडकडीत नका होऊ देऊ, पण तेल गरम पाहिजे. आता पुऱ्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता काही ठिकाणी फुलली, काही ठिकाणी पुरी नाही फुललेली, काही हरकत नाही. तो आपला फंडाच होता की पुरी अशी छान टम्म फुललेली पाहिजे, पण अशी मस्त खुसखुशीत ही पुरी छान तयार होते. तुम्ही सोनेरीसर रंगावरती तळून घेतली ना तर छान बराच वेळपर्यंत ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त खुसखुशीत राहतात आणि या भाजीसोबत खायला एकदम आहा सुपर लागतं. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊ, पण जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हाच पुऱ्या कळल्या. गरम गरम खाण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे. आपला चना मसाला, चना रस्सा तयार आहे आणि पुऱ्या पण तयार आहे. चला प्लेटिंग करूया. असं छान मस्त प्लेटमध्ये ती गरमागरम भाजी आणि ह्या गरमागरम खुसखुशीतच पुऱ्या सोबत कांदा घ्या खायला. आ हा हा हा, म्हणजे असं मी सांगू नाही शकत. आ हा हा, सुपर सुपर कॉम्बिनेशन. आणि तुम्ही बघू शकता पुरी काय खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही एक तर त्या रस्स्यामध्ये बुडवून खा किंवा पुरीवरती चमच्याने तुम्ही ही भाजी टाकू शकता, कशीही खा किंवा भातासोबत का, सुपर लागते. तुम्ही पण अशा पद्धतीने चण्याची भाजी आणि पुऱ्या तुमच्याकडे नक्की ट्राय करा. सगळ्यांना आवडेल आणि परत परत अशाच पद्धतीने भाजी आणि पुऱ्या तयार करा, ही डिमांड नक्कीच येईल. आणि आवडल्या तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.